स्वतःला या ठिकाणी भाग्यशाली समजतो की माझ्या सहकारी सगळ्या आमदारांनी मदत केल्यामुळे, सगळ्या मंत्री महोदयांनी मदत केल्यामुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात जो उपक्रम कधी राबवला गेला नाही तो जळगाव जिल्ह्यामध्ये राबवला गेला, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. कामं आयुष्यामध्ये बरीच होतात, पण काही कामं ही जीवनाच्या आठवणी लिहून जातात. ही स्मारक नाही आहे, ही स्मारक म्हणजे त्या गावाची देवालय आहे आणि त्या देवालयामध्ये अशा देवाला आपण ठेवणार आहोत की ज्यांनी सीमेची तटबंदी ठेवली, स्वतःचा प्राण गमावला, पण आपला तिरंगा खाली जाऊ दिला नाही. या माध्यमातून एक सुंदर उपक्रम या ठिकाणी होतो. आज मला आठवतं की ज्यावेळेस किशोरप्पा आणि आमची सभागृहामध्ये जिल्हा नियोजनाची बैठक सुरू होती त्यावेळेस त्यांनी हा विषय मांडला आणि सगळ्या आमदारांनी या ठिकाणी त्यांच्या येणाऱ्या पैशांमधून, निधीमधून, जिल्हा नियोजन मधून आमच्या मतदारसंघामध्ये आपण हे करा. पण हा विषय आम्ही आदरणीय कलेक्टर महोदयांकडे मांडला, त्यांनी मान्यता दिली. आम्ही शंभू भाऊंना सांगितले की तुमची मदत आम्हाला लागेल, अशोक भाऊंना सांगितलं आम्हाला आर्किटेक्ट चांगला मिळवून द्या आणि त्यांच्या माध्यमातून आज हे काम या ठिकाणी होत आहे. हा उपक्रम म्हणजे ते स्मारक ज्यावेळेस बांधलं जाईल तेव्हा त्यांच्या आई वडिलांना त्याचं निश्चितपणाने मनाला दुःख तर असेल पण आनंदही होईल. पण त्यांच्या पिढीला आणि गावातल्या नागरिकांच्या पिढीला हे लक्षात येईल की हा होता कोण होता हा व्यक्ती. तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येईल की छातड्यावर गोळ्या घेऊन ज्यांनी आपल्या देशाचा करता आपला जीव गमावला असा हा व्यक्ती होता. हे कायम स्मरणात राहावं, हे कायम स्मरणात राहावं. मला आठवतं यश देशमुख, मी त्याच्या अंत्यविधीला होतो. वयाच्या 21व्या वर्षी, ज्या वयामध्ये माणूस कॉलेजमध्ये जातो, आयुष्याची चयन करतो, त्या वयामध्ये तो सीमेवर गेला. विचार करा, आपल्या मुलाला, ज्या मुलाला आई वडील पोटाला चिमटा घेऊन स्वतःचे दुःख विसरून त्याला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतात, तो पोटाचा तुकडा ज्यावेळेस सीमेवर जातो आणि जात असताना सकाळी आईशी बोलतो, दुपारी बाबाशी बोलतो आणि संध्याकाळी एका अमेरिकाची गोळी त्याला छातीवर साठवून जाते आणि तो तिरंग्यामध्ये ज्यावेळेस आपल्या घरी येतो त्यावेळेचा प्रसंग जर आपल्या लक्षामध्ये आला तर मला तरी असं वाटतं त्याला तर सलाम केला पाहिजे, पण त्यांच्या आई वडिलांना त्याच्यापेक्षा जास्त सलाम केला पाहिजे. त्यांनी अशा जन्म दिला.